मित्रांनो, टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं स्वप्न हे सगळ्यांचं असतं. पण टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याच्या आधी त्यासाठी किती पर्सेंटाइल लागतात, त्यासोबतच कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, हे बरेच जणांना माहिती नसतं. आणि जर त्यातलेच तुम्ही असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील टॉप कॉलेजेस या सगळ्या कॉलेज जसं की CUEP, PICT, VIT, PCCOE या सगळ्या कॉलेजेसचं पर्सेंटाइल पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी वापरावी लागेल, त्यासोबतच किती पर्सेंटाइल घ्यावे लागतील, या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या या टॉप कॉलेज मिशनच्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं कॉलेज जे आपल्याला माहिती आहे, जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये टॉप 1 नंबरला येतं, ते म्हणजे आपलं CUEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके. आता मी प्रत्येक ब्रांचेसचं त्यातल्या त्यात प्रत्येक कॅटेगरीचं कट ऑफ तुम्हाला इथे दिलं आहे. मी फक्त ओपनचा सांगेल, बाकीच्या इथे आहेत SC STचा. इन केस तुम्ही त्या कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि तुमचं पर्सेंटाइल नोट करून घ्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण बघूया कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फॉर CUEP कॉलेज. तर त्यासाठी तुम्हाला लागतील 99.89 पर्सेंटाइल. आता मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत ते मी स्पेसिफिकली राउंड 1 ऑफ कॅप राउंड 1 साठी आणलं आहे. आता कॅप राउंड 2, 3, 4 ॲज पर दी 2025 शेड्यूल व्हॅरी करू शकतं. ठीक आहे. म्हणजे आता हे पर्सेंटाइल आहे राउंड 1 साठी. राउंड 2 साठी याच्याहून कमी होऊ शकतं 0.5, 0.4 नी. ओके. तर तुम्ही या गोष्टी तुमच्या लक्षात घ्या आणि तुम्ही यानुसार तुम्ही नोट डाउन करून घ्या. त्यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी असेल 98.62 पर्सेंटाइल. नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यासाठी तुम्हाला लागतील 99.50. मग आहे ENTC ब्रांच. त्यासाठी तुम्हाला लागतील 99.72 पर्सेंटाइल. आता मित्रांनो, हे पर्सेंटाइल व्हॅरी करू शकतात, पण हे ॲक्च्युअली 2025 चा डेटा आहे, ॲक्युरेट आहे. पण नेक्स्ट इयर म्हणजे 2026 साठी हा +-0.5 चा तुम्ही रेशो पकडून चालू शकता. कारण की प्रत्येक वर्षी तुम्हाला माहिती आहे पर्सेंटाइल अकॉर्डिंग टू दी कॉम्पिटिटिव्हनेस व्हॅरी करू शकतो. नेक्स्ट ब्रांच म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यामध्ये तुम्हाला लागतील 99.43 पर्सेंटाइल. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला लागतील 99.41 पर्सेंटाइल. ओके. नेक्स्ट ब्रांच आहे मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी. त्यामध्ये तुम्हाला लागतील 98.40. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग AIML मध्ये तुम्हाला लागतील 99.89. आता मित्रांनो, CUEP एक टॉप कॉलेज आहे, त्यामुळे याचे प्रत्येक पर्सेंटाइल हे जास्त असणार आहेत. सो हे मिनिमम पर्सेंटाइल्स आहेत, तुम्हाला इतके लागतीलच. आता लास्ट एक आहे ब्रांच, ती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्यामुळे तुम्हाला लागतील 99.05 पर्सेंटाइल. ओके. आणि इथे बाकीचे पण कॅटेगरीचे पर्सेंटेज दिले आहेत. आता मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज म्हणजे PICT, जे की पुण्यामधील टॉप 2nd नंबरला कॉलेज येतं. दॅट इज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. आता या कॉलेजमध्ये ब्रांचेस बघितलं तुम्ही तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे पहिली ब्रांच. त्यासाठी तुम्हाला लागतील 99.71. मग आहे IT, त्यासाठी 99.60. नेक्स्ट ब्रांच ENTC, त्यासाठी तुम्हाला लागतील 99.29. मग आहे AIML, त्यासाठी तुम्हाला लागतील 99.62 पर्सेंटाइल. अँड लास्ट ब्रांच म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. त्यासाठी तुम्हाला लागतील 99.57 पर्सेंटाइल. ओके. तर मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीसाठी म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्यांनी प्लीज ही सगळ्या गोष्टी नोट करून घ्या. आणि म्हणजे काय होतं म्हणजे नेमकं, तुम्ही जर पर्सेंटाइल तुमच्या डोक्यात ठेवलात तर तुम्हाला एक एम भेटेल, तुम्हाला एक टार्गेट भेटेल की तुम्हाला हे कॉलेज पाहिजे, त्यातल्या त्यात ही ब्रांच पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास, तुमचा शेड्यूल आणि तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट कॉलेज ते म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की बिबवेवाडीमध्ये आहे पुण्यामध्ये, ज्याला आपण VIT सुद्धा म्हणतो. या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला लागतील 95.06 पर्सेंटाइल फॉर ओपन कॅटेगरी. ओके. मग असेल कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यामध्ये तुम्हाला लागतील 98.94. मग IT इंजिनिअरिंग, त्यासाठी 98.58. नेक्स्ट ब्रांच इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, त्यामुळे तुम्हाला लागतील 95.33. मेकॅनिकलमध्ये 96.77. ही एक नवीन ब्रांच इंट्रोड्यूस केली आहे CSE, म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग प्लस AIML, त्यामुळे तुम्हाला लागतील 98.44. नेक्स्ट आहे CSE इन डेटा सायन्स. ओके. मागची होती ती AIML होती, ही डेटा सायन्स आहे, त्यामुळे तुम्हाला लागतील 98.08. मग आहे CSE प्लस AI, त्यामध्ये 98.20.
मग CSE प्लस IoT अँड सायबर सिक्युरिटी, त्यामुळे तुम्हाला लागतील 97.92. नेक्स्ट ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, त्यामध्ये 98.19. AI अँड DS म्हणजे AIML अँड डेटा सायन्स हा कोर्समध्ये तुम्हाला लागेल 98.10. ओके ओके. तर मित्रांनो, आता बघा खूप ब्रांचेस होते. आता कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये खूप ब्रांचेस आहेत, तर कोणत्या कोणत्या कमी आहेत. तर तुम्ही प्लीज कन्फ्युजन क्रिएट न होण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही प्रत्येक कॉलेजचा किंवा तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे त्या कॉलेजचा तुम्ही पर्सेंटाईल नोट करून घ्या, कारण की या गोष्टीनंतर तुम्हाला खूप कन्फ्यूज करतील. ओके. आता नेक्स्ट कॉलेज मित्रांनो ते म्हणजे MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, की ही कॉलेज फक्त वुमेन्ससाठी आहे. पण हे वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे पुण्यामध्ये, म्हणून मी या लिस्टमध्ये त्याला ॲड केलं आहे. ओके. सो आपण या कॉलेजबद्दल पाहूया थोडीशी इन्फॉर्मेशन. आता सगळ्यात पहिली ब्रांच कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यामुळे तुम्हाला लागतील 99.27%. IT साठी 98.90. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 97.86. ENTCसाठी 98.54 अँड मेकॅनिकलसाठी 97.88. ओके. तर मित्रांनो, हे पूर्ण पर्सेंटाईल एकदम ॲक्युरेट आहे 2025च्या नुसार. आता 2026मध्ये हे थोडंसं 2025 पेक्षा 0.5 प्लस मायनस असू शकतात. इट डिपेंड्स की बाबा तुमचं किती कॉम्पिटिशन आहे आणि त्यातल्या त्यात किती मुलांनी किती छान परफॉर्म केला आहे. ओके. नेक्स्ट अँड लास्ट कॉलेज म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCCOE, जे की आकुर्डीमध्ये आहे. आता या कॉलेजचं पाहायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 95.46% तुम्हाला लागतील. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 98.92. IT साठी 98.60. ENTCसाठी 97.89. मेकॅनिकलसाठी 96.74. CSE प्लस AIML ही जी ब्रांच एक नवीन ॲड झाली आहे कॉलेजमध्ये, त्यासाठी तुम्हाला लागतील 98.522. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला पुण्यातील टॉप 5 कॉलेजेसचे प्रत्येक ब्रांच वाईज त्यातल्या कॅटेगरी वाईज तुम्हाला पर्सेंटाईल सांगितले आहेत. आता इन केस तुम्हाला यातला काही डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट डाऊन करा. मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल किंवा त्याच्यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुमचा तो डाऊट इझिली सॉल्व्ह होईल. ओके. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच अपडेटसाठी, कारण की आता आपली एक्झाम जवळ येते आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अपडेट्ससाठी रेडी राहावं लागेल. त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला वेळेवरती अपडेट भेटणं हे खूप गरजेचं आहे. ओके. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.